मित्रहो, रॉयल एन्क्लोजरमध्ये आपण महानवमी डिब्बा, काळ्या दगडातील पुष्करणी, टी आकार असलेला टँक, सिक्रेट चेंबर इत्यादी वास्तू पाहू शकतो। याचबरोबर या रॉयल एन्क्लोजर समोर हजारराम मंदिर आहे, ज्याची संपूर्ण माहिती आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहू शकाल। आणि आता या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत रॉयल एन्क्लोजरमधील महानवमी डिब्बापासून। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण कॅप्चर करणार आहोत हम्पीतील प्रसिद्ध रॉयल एन्क्लोजर। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। एक ही स्टोन का दरवाजा है, एक ही स्टोन से बनाया। पीछे लॉक सब ब्रेक हो, इसके लिए बार रख दिया। क्लोज ओपन हाथी से होता था, एक ही स्टोन से बना। बाद में वॉल को, स्टोन के ऊपर वॉल दिख रहे हैं ना, ऐसा वॉल बन के स्टोन कट करता था पहले ज़माने में, 14वीं सेंचुरी में। बाद में ऊपर एक प्लेटफॉर्म दिख रहा है, उसको बोलते हैं महानवमी डिब्बा। महानवमी बोले तो 9 डेज नवरात्रि पूजे होते हैं, दसरा पूजे। अभी क्या मैसूर में चामुंडी बेटे में होता है ना, पहले इधर ही होता है। इसके अंदर एक स्टेप वेल है, 1894 में एक्सिबिशन करने के बाद में स्टेप वेल मिले। ये पुष्करणी है, पावड़ी इसके अंदर है। इसके अंदर सीक्रेट चैम्बर है, दरबार आला है, पनिशमेंट आला है, राजा का किंग ऑडियंस आला है सर पूरा। तो इधर से अंदर जाओ, अंदर जाके देखे वो चढ़े तो चढ़ सकते हैं, नहीं बोल तो नीचे डाउन में ही स्टेप टैंक है, देखे रिटर्न इधर आ सकते। ठीक है, ठीक है। राजाच्या कर्तृत्वाप्रमाणे त्याची राहण्याची वास्तूही तेवढीच महान आणि भव्य असते। अशीच हम्पीतील राजेशाही इमारत असलेली वास्तू म्हणजेच रॉयल एन्क्लोजर। महानवमी म्हणजेच नवरात्रीचा 9वा दिवस आणि त्यानंतर येतो तो दसरा। आणि याच शुभ मुहूर्तावर हम्पीतील या भव्य आणि उंच वास्तूवरून राजा आपल्या संपूर्ण प्रजेला दसऱ्याच्या निमित्ताने भेटत असत। तीच ही वास्तू म्हणजेच महानवमी डिब्बा। महानवमी डिब्बाला चढायच्या दोन्ही बाजूच्या पायऱ्यांवर सुंदर नक्षीकाम पाहायला मिळतं। या नक्षीकामात चीनवरून व्यापारासाठी आलेले लोक आणि अरबमधून आलेले लोक हे घोड्यावर बसलेले दाखवण्यात आले आहेत। हाच आहे तो संपूर्ण मोठा परिसर म्हणजे महानवमी डिब्बा, जिथे दसरा हा जो सण आहे तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा। आणि ह्याच उंच जागेवरनं राजा आपल्या जनतेशी संवाद साधायचे। याच उंच ठिकाणावरून नृत्य, कुस्त्यांचे सामने, सैनिक, घोडे, हत्ती, रथ यांच्या मिरवणुका पाहिल्या जायच्या। थोडक्यात काय तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित टिपता यावी याचा चोख बंदोबस्त केला होता। महानवमी डिब्यावर चढायच्या पायऱ्या जरा उंच आहेत, म्हणून चढायला थोडा त्रास होतो। मात्र वर पोहोचल्यावर संपूर्ण परिसर आपण डोळे भरून न्याहाळू शकतो। नावाप्रमाणेच ही वास्तू भव्य आहे, म्हणजेच सुमारे 1100 चौरस फूट आणि 40 फूट उंच इतकी ही वास्तू आहे। या भव्य व्यासपीठाच्या पायाशी सुंदर कोरीवकाम पाहायला मिळतं, ज्यामध्ये हत्ती, घोडे, उंट, सैनिक, नर्तक, होळी खेळतानाचे दृश्य इत्यादीचे नक्षीकाम पाहायला मिळतं। विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय यांनी उदयगिरी म्हणजेच ओरिसा प्रांत जिंकल्यावर त्यांच्या विजयाची निशाणी म्हणून महानवमी डिब्बा बांधला होता। महानवमी डिब्बा पाहून जरा थोडं पुढे गेलं की आपल्याला काळ्या दगडात बांधलेली एक सुंदर पुष्करणी पाहायला मिळते। राजेशाही प्रांगणात ही आहे चौकोनी आकाराची काळ्या दगडाची पुष्करणी, म्हणजे जिथे पाणी साठवलं जायचं। असं म्हणतात की कमलपूरचा जो टँक आहे त्यातलं पाणी आजही इथे येतं। ही जी पुष्करणी तयार केली आहे त्याचे जे दगड आहेत ते अगदी व्यवस्थितपणे त्या एकावर एक असे ठेवलेले असून असं म्हणतात की हे जे दगड आहेत ते इथले नसून कुठून तरी दुसरीकडून आणलेले होते।
आपण प्लास्टिकची ताटं पाहिली आहेत किंवा पानांपासून बनलेली ताटं पाहिली आहेत, परंतु आता आपण दगडाचं ताट पाहणार आहोत. पुष्करणी आणि ताट पाहून झाल्यावर आता आपण इथे टी शेपचा एक तलाव बघतोय. हम्पीचा परिसर प्रचंड मोठा आहे आणि म्हणूनच याला ओपन एअर म्युझियम असं म्हणतात. जमेल तेवढं प्रत्येक ठिकाण आणि तिथली वास्तू आम्ही बारकाईने बघायचा प्रयत्न केला. मात्र वेळ कमी असल्याने आम्ही आता इथून निघतोय आणि दुसऱ्या ठिकाणाला भेट द्यायला चाललोय. तोपर्यंत धन्यवाद आणि भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. मी अपेक्षा करते की रॉयल एन्क्लोजरचा आपला हा जो व्हिडिओ आहे हाही आपल्याला नक्कीच आवडला असेल आणि जर खरंच आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.